महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. शहादा पंचायत समिती कंत्राटी अभियंता भूपेंद्र राठोड एसीबीच्या जाळ्यात. शहादा पंचायत समितीच्या ग्रामीण गृहनिर्माण विभागातील कंत्राटी लाचखोर अभियंता भूपेंद्र सरचंद्रराव राठोड याला अखेर आज बुधवारी दिनांक 29 एप्रिलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 20,000ची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटक वस्ती विकास योजनेच्या प्रशासकीय मंजुरीच्या आदेशाची प्रत देण्यासाठी हे पैसे घेताना राठोड एसीबीच्या जाळ्यात अडकला. या लाचखोरीत त्याला सहाय्य केल्याप्रकरणी समाज कल्याण विभागातील एका वरिष्ठ सहायकासह सहाय्यक लेखा अधिकाऱ्यावरही लाचेची मागणी व प्रोत्साहन दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुकावल तालुका शहादा येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्तीत पेवर ब्लॉक बसविण्याच्या कामासाठी जिल्हा परिषद नंदुरबार येथे तक्रारदाराने प्रस्ताव सादर केला होता. या कामासाठी 31 ऑक्टोबर 2025 रोजी 2 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. मात्र या मंजुरीच्या प्रशासकीय आदेशाची प्रत आरोपींपैकी एक असलेल्या रमेश बागुल याने भूपेंद्र राठोडकडे परस्पर देऊन टाकली होती. तक्रारदाराने 27 एप्रिल रोजी जिल्हा परिषद कार्यालयात जाऊन बागुलची भेट घेतल्यावर त्याने तक्रारदाराकडे 20,000 रुपयांची मागणी करीत ही रक्कम राठोडकडे देण्यास सांगितले. या मागणीला सहाय्यक लेखा अधिकारी चंद्रेश शहा यांनी प्रोत्साहन दिले. लाच देण्याची इच्छा नसल्याने नंदुरबार एसीबीकडे धाव घेतली. त्यानुसार आज शहादा येथे सापळा रचण्यात आला. भूपेंद्र राठोड याने तक्रारदाराकडून लाचेचे 20,000 रुपये स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात ताब्यात घेतले. भूपेंद्र सरचंद्रराव राठोड वय 31 वर्षे, कंत्राटी अभियंता, ग्रामीण गृहनिर्माण विभाग, पंचायत समिती शहादा. रमेश मनसाराम बागुल वय 56 वर्षे, वरिष्ठ सहाय्यक समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद नंदुरबार आणि चंद्रेश जगजीवन दास शहा वय 51 वर्षे, सहाय्यक लेखा अधिकारी, समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद नंदुरबार अशी या तिन्ही आरोपींची नावे असून त्यांच्या विरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988च्या कलम 7 आणि 12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक प्रशांत भरते, पोलीस निरीक्षक विकास लोंढे, विलास पाटील, देवराम गावित, विजय ठाकरे, हेमंत कुमार महाले, नरेंद्र पाटील, जितेंद्र महाले, संदीप खंडारे आणि सुभाष पावरा यांच्या पथकाने केली. बेधडक मी मराठी न्यूजसाठी सुमित गिरासे, शहादा.